आता जमाना लय झटपट बदलत चालला. लय झटपट म्हणजे लयच बदललं. आता लगीन सर आहे. हा कितीतरी पाहुणं म्हणतात पोराला पोरपा सोयरीक नाही जमत. जिकडे तिकडे आता ह्या महिन्यामध्ये सारखी तीच बॉम्ब आहे. सोयरीक सोयरीक. सैरिक सैरिक अहो, का बरं असं होत असेल? राहतात प्रत्येकाची काही कारण काहींची काही स्वप्न. हां मित्रांनो, हा एक सृष्टीमध्ये झालेला मोठा बदल आहे. माणसामध्ये झालेला मोठा बदल आहे. आज माणुसकी कमी होत चालली आणि माणूस धावतोय तो फक्त पैशाच्या पाठीमागं. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आज आहे ना एकदम महत्त्वाचा विषय आणि सध्या चर्चेला असणारा विषय आज घेऊन आलो आहे आपण. मित्रांनो, आता आपल्याला सगळीच माहिती आहे का सध्या लग्न सराई आहे. आणि लग्न सराई म्हणला का मग सोयरीक बाया जाय इकडं तिकडं, म्हणजे आता सगळी ही प्रत्येकाची धावपळ राहते. सोयरीक जमवाजमीचे कार्यक्रम हे चालू राहतात. पण मित्रांनो, त्यातही विषय असे आहे ना, तर आता बऱ्याचशा ठिकाणी सोयरीकी जमत नाही ती, म्हणजे पोरांनी पोरी भेटती नाही ती. हा एक आता खूप मोठी अशी अडचण आहे मित्रांनो. आता आपल्या टायमाला ते होत नव्हता. आपल्या टायमाला नव्हता एवढा. आपल्या आधी तर त्याच्यापेक्षा तो विषय वेगळाच होता ना. तिकडं फक्त जेव्हा मोठ्याने शब्द द्यायचा हम्म. की पोर करायला लागेल झाले. आणि मोठ्या माणसाने शब्द दिले ना त्या टायमाला, तर लगेच सोयरीक जमायची. आणि म्हणजे विषय असा होता का एखाद्या कुटुंबात जर लग्न काढलं समजा, तर मग आईबापाने तोंडात शब्द काढला एकदा का आता आमचा पोराचा लगीन या वर्षी करायचे, तर त्या वर्षी त्या काही करून लगीन होतच होता. होतच होता. पण मित्रांनो, आता म्हणजे माफ करा मित्रांनो, ह्या खरं आहे आणि ह्या सत्य आहे मित्रांनो. मी आपल्यासमोर सगळ्याच गोष्टी आतापर्यंत म्हणजे सगळ्या सत्य सांगत आलो आहे. तर मग समजा आता यावर्षी जर लग्न पोराचा कवेना काढायचा ठरवला आणि आईवडिलांनी ठरवला का आपण आपल्या पोराचं लग्न करायचे, तरी पण आमच्या डोळ्यासमोर काही काही म्हणजे गोष्टी अशाच घडल्यात का यावर्षी लगीन काढलं आहे आणि 2 वर्ष पण लगीन जमत नाही, कधी 3 वर्ष जमत लागत होती. आणि कधी कधी एक नशीब असलं, भाग्य असलं तर त्याही वर्षात जमत आहे लगीन. पण काही वेळेला ना 2-2, 3-3 वर्ष लागतात. पहिला असं काय म्हणजे होत नव्हतं आहे का नाही. तेव्हा नाही. आणि आता काय ह्या सगळा घडत आहे मित्रांनो. आणि असं काही गोष्टी घडावं का न घडो नाही का, पण हे घडायचे कारण असे मित्रांनो. तर आज हल्ली काय बदल झाला पाहिजे या सगळ्या गोष्टींना आता आपण थोडक्यात चर्चा करणार आहे ती. तर मित्रांनो, आता समक्ष आता रामदाची आई आता शेवटी ती बाई माणूस आहे. आता बाई माणसाच्या या पोरी काय ना का विचार करतात अशा, आणि प्रत्यक्ष आता बाई माणसाची आता काय राहते ती आपला स्वतःचा जोडीदार निवडताना कोणत्या गोष्टीचा विचार करते बा असा. पहिला म्हणजे आपल्याला बा असा मागणारा म्हणजे नवरदेव आला पहिला, हां. तर मग आपल्याला विचारतातच का नाही का बा कसा पाहिजे काय. मग आपण सांगू शकतोय का कामवाला पाहिजे, दारू न पिणारा पाहिजे. म्हणजे कारण व्यसन नको काही. व्यसन कोणतंच नको. हं. कारण वेळेला नोकरीवाला नसला तरी जर निर्व्यसनी असला ना, तर जो कमाई करून 2 पैसे कमी देते आपल्या परपंचाला लागत होती. बरोबर. असं प्रत्येकाला वाटत आहे का नाही आपली. किंवा स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा. हा काहीतरी बा पोट भरण्याची थोडी का मेहनत केली म्हणजे ना, व्यवसाय असो नोकरी असो कोणता चांगला धंदा केला म्हणजे चांगला राहत आहे असं प्रत्येकीला वाटलं तर वाटत आहे. म्हणजे हा म्हणजे ही एक प्रत्येक मुलीची एक व्यथा राहते. आणि एक आपला साथीदार असावा, तर हा एक समजदार असावा. कारण चांगला. 2 घराचा एक संबंध जोडला जातोय. हां. आणि मित्रांनो, खरंच ह्या ज्या आपल्या मुलींचं जे म्हणणं राहतं ना, हे सत्य आहे मित्रांनो. कोणाला वाटतं आपला कल्याण व्हावा. आणि त्यानंतर म्हणजे अशी दुसरी बाजू अशी आहे का मुलं का होईना बा समजा आता आता मी एक त्याच्यातलं आहे समजा. प्रत्येक मुलांना पण वाटतं आहे का आपल्याला एक चांगली बायको भेटावा आणि त्याच्या अपेक्षेनुसार बायको भेटावा, म्हणजे त्याची पण काहीतरी स्वप्न राहते तीच. पण ह्या गोष्टी म्हणजे मित्रांनो असे का एकंदर मुलीची बाजू जर घ्यायची म्हणलं तर मुलीच्या कसं राहते आता आपल्या जे तरुण मित्र आहेत ते म्हणजे बरंचसं म्हणजे आता शाळा शिकतात काही म्हणजे शाळा शिकतात. बरेचसे शिकून म्हणजे काही वेळेला नोकरी पण नाही लागत. आता कधी-कधी नोकरी नाही लागत. आता शिक्षण भरपूर झालं पण नोकरी नाही लागली. मेहनत केली. कदाचित काय झालं आता आपल्या इकडं म्हणजे भरपूर सुशिक्षित बेरोजगार हे तयार झालेत. आता नोकरी नाही लागली. हा त्याचा पण म्हणजे दोष नाही राहत. मग शाळा शिकून आपल्याला नोकरी नाही लागली. तर मग आपण काय करायचं अशा टायमाला?
मग आपण कुठला तरी म्हणजे व्यवसाय हा केला पाहिजे, जेणेकरून म्हणजे व्यवसाय आणि थोडासा म्हणजे व्यसनानं आपल्या थोडासा कंट्रोल ठेवला पाहिजे असा, बरोबर आहे का? हा मग बरोबर म्हणजे त्याशिवाय पर्यायच नाही. व्यसन म्हणजे आपल्या शरीराची हानी होते, पैसा तर राहतच नाही. शेवटी मग व्यसनामुळं माणूस घरात एवढा लक्ष राहत नाही त्याच्यावर. आता माणसाच्या शरीरामध्ये बऱ्याचशा कम्युनिटी म्हणजे बरेच जीवनसत्व कमी आहेत. शेतीमध्ये का होईना आपण बेसुमार खताचा जो वापर केला जातोय आणि मग आपली शरीर कमजोर राहत आहे. आपल्याकडं पूर्ण अशी रोगप्रतिकार शक्ती नाही आणि त्यातून आपण जर म्हणजे जास्त व्यसन जर केला, तर तेव्हाच काहीतरी आजार तयार होतो. आता पहिला असा आजार नव्हतं. पहिलं अ, नव्हतं असं. आणि मग आता ह्या व्यसनं केली का मग लवकरच म्हणजे ते नाही का म्हणतात, एक गाणं आहे मित्रांनो, भातुकलीच्या खेळामधली राजा निक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला धुरी एक कहाणी. तर मित्रांनो, एक भातुकलीचा खेळ म्हणजे तो नवरा भावाला भावाचा खेळ राहतो, नवरा नवरीचा. आज इथं मांडला तर तो खेळ बंद करून पोरा घरी जातात ती. तिथंच त्यांची कहाणी संपली. तसा का आपल्या साथीदारांचा व्यसनापायी कुठं काही होऊ नये, रोगराई होऊ नये, आणि हा खेळ मध्ये अर्ध्यावरती नको डाव मोडायला म्हणून प्रत्येकाला वाटत आहे आणि प्रत्येक स्त्रीला वाटत आहे आपला जो साथीदार आहे तो सुदृढ सुदृढ शरीराचा असावा, निरोगी असावा, सगळ्या व्यसना नसावा. तर मित्रांनो, भरपूर आपण नाही शाळा शाळा शिकलो आणि नोकरी नाही लागली तर यात हरवून नाही चालत. भरपूर व्यवसाय आहेत आणि पण तरी पण आपल्या ज्या मुली आहेत आपल्या त्यांनी पण विनंती राहील का कधी-कधी कसं आहे, तर काही वेळेला आपल्या मुली 9वी-10वी पण शिकतात नाही का? तरी पण मग काय होतंय त्या म्हणजे नोकरीवाला ही त्यांची अपेक्षा. अपेक्षा प्रत्येकाचं म्हणजे आता मी तेवढे ऐकत आहे का नाही, हं. जिथे पावा तिथं नुसतं नोकरीवाला पाहिजे. पण असं आहे का नोकरीवाला आता प्रत्येकीलाच भेटेल याची काही गॅरंटी नाही ना. तर नोकऱ्या म्हणजे तुरळक अशा भेटत आहे ती ठराविकच. मग जाऊ दे आता लोकांचं जाऊ दे. आता आपण कुठं म्हणत नाही. हा मित्रांनो, हा विषय खरंच हा टिंगलीचा विषय नाही मित्रांनो. खरंच रिअल कंडिशन आहे मित्रांनो ही. एकदम रिअल कंडिशन आहे आणि जर नसेल ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये मला सांगा. खरंच रिअल कंडिशन आहे का नाही? आता असा होत आहे का नाही मित्रांनो? खरंच सांगा. कारण प्रत्येकाला हा अनुभव आहे. मग हे समजा आता मी रामदासच्या विचारतो. आता ती पण 10वी शिकेली आणि मी 10वी नापास आहे, ती 10वी नापास आहे. मग तू आम्हाला सांगितलं की कसं काय केला? मग तो आता मी तर नाही नापास आहे, मी नोकरीला नाही, काहीच नाही. मी तर एक सर्वसाधारण शेतकरी आहे, गरीब घराण्यातला शेतकरी. मग तो कसा केला बुवा हा? कसा केला म्हणजे तेव्हा म्हणजे आईबापांच्या पुढे आम्ही कधी जातच नव्हतो. हं. त्यांनी सांगायचा फक्त एवढं का बा आपल्याला एकमेकाला कशी पसंती करून घेणार, बाकीचं आईबापच ठरवणार. डायरेक्ट नाही म्हणताच येत नव्हतं तेव्हा. म्हणजे आई-बापाची मर्यादा. हा आईबापांची मर्यादा, आईबापांच्या मर्यादा पुढे माणूस काही जात नव्हता. आणि दुसरा असा म्हणजे का शेतकऱ्याला शेवटी कोण करणार का नाही. आता मी तर काय 10वी शिकेले होते, 10वी नापास. आपण काही नोकरीवाल्याची अपेक्षा करू शकत नव्हते. मग शेतीतून आपण कष्ट करून आता शेतीमुळं सगळं आहे. ते एक काय घोषणा आहे ती, जय जय जवान जय जय किसान. किसान. हं. ती घोषणा म्हणजे शेती ही करावीच लागत आहे. आणि शेतकरी हा जगाचा आपला पोशिंदा आहे. हा पोशिंदे. त्याच्यामुळे मग आणि त्यात काही म्हणजे असा विशेष नाही ना. हं, हं, हं. शेतकऱ्याला जर अशी भरपूर शेती असली, पोट भरायचं साधन असले ना, तर काय हरकत नाही ना लग्न करायला. आणि आपला पण कष्ट करायची दानत मग सगळ्या पाहिजेच ना. गोष्टी पाहिजेलच. आता कष्ट केलं तर आता शेतीत जरा कष्ट करते तर नोकरीत प्रत्येक गोष्टीत कष्टच लागतच ना. पण मग शेती म्हणजे लय भारी आहे. आपला व्यायाम सुद्धा होतोय आणि सगळ्या गोष्टी पाहिजे तसं राहत आहे ते खायला आपण काही पिकू शकतोय. विकत केमिकल घेण्यापेक्षा आपल्या शेतीत जे पिकत होतं आपल्या शरीरासाठी चांगलं राहते का नाही. आणि आपल्या ज्या मुली आहेत त्या भरपूरच शिकतात. आता शाळा भरपूर मस्तपैकी शिकतात आणि प्रत्येक मुलीला ह्या शिकवा आपल्या आई-वडिलांनी. कारण मुली कुठलाही म्हणजे जास्त काही म्हणजे व्यसन वगैरे करते नाही ती आणि शाळा शिकणार भरपूर आणि ते त्यांचा जोड आयुष्याचा जोडदार निवडतात. आणि आपल्या तरुण मित्रांनी सुद्धा मस्तपैकी शाळा शिकायची. आपल्याला नाही वाटला, नाही शाळा शिकून नोकरी भेटली तर व्यवसाय आहेत. आपण हा जन्म आहे आपला. हा जन्म आपला मित्रांनो, जन्म झाला म्हणजे आपण नोकरीसाठीच नाही झाला. तर या नोकरी आपल्या फक्त आपण एक आपलं आयुष्य जगावं, चांगलं आयुष्य व्हावं, आपल्या पोरासोरांचा कल्याण व्हावं म्हणून नोकरी राहते. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आज बरंचसं काही बिझनेसमॅन आहेत की नोकरी व्यतिरिक्त त्यांच्याकडेच दुसरी माणसं सर्व्हिसला आहेत, आहे का नाही? म्हणजे आपण
समजा नाही मोठा बिझनेस करू शकत, पण कमीत कमी 4-5 शेळ्या जरी पाळल्या ना, त्याच्यातून असं वाढवता म्हणजे असं छोटं आपण उद्योगधंदा करू शकतो का नाही. बरोबर आहे. तर मित्रांनो, आता सांगायचं तात्पर्य असं आहे, आता आमची झाली त्या टायमाला थोड्या मर्यादा सगळ्या गोष्टी होत्या. आणि मित्रांनो, हा टिंगलीचा विषय नाही, मी मी आपल्याला तळमळला सांगतोय, ही गोष्ट टिंगलीची नाही. आता आमचं काय आहे, आता बरंचसं निघून गेलं ती. आज हल्ली माणूस किती वर्ष जगत आहे माहिती आहे का मित्रांनो? लय पहिला 100 वर्ष जगत होता, आता लयत लय 60-65 या वयापर्यंत माणूस एकदम म्हातारा होऊन जात आहे. आता आपलं 30-30, 35-40 वय झालं ती. म्हणजे आपलं निम्मं निघून गेलं ती. आणि ते आहेत राहिलेलं ते पण जाणार आहेत. पण इथून पुढं आमच्या अनेक तरुणांचं जीवन आहे ते. तिथून पुढं एकदम जमाना कठीण आहे मित्रांनो. आपण रोजगार कमवा, शाळा शिका आणि आमच्या ज्या म्हणजे कोणी असतील तरुण भगिनी, त्यांनी पण आपलं आयुष्याचं जोडदार चांगलं निवडा. आणि शेतकरीसुद्धा प्रत्येकालाच नोकरीवाला म्हणजे शेतकरीसुद्धा एक जगाचा पोशिंदा आहे. आणि जर कधी काळी हे पण आपण समजून घेतलं पाहिजे का आता लोकसंख्या भरपूर वाढली, प्रत्येकाला सर्व्हिस भेटेल, नोकरी भेटेल ही काही अपेक्षा नाही राहत. तर आपण आपल्या पद्धतीनं आपण शेती पण करा. आज बागायत मोठमोठी बागायत आहेत का नोकरीवाल्यासुद्धा पेक्षा जास्त कमवतात. आणि मित्रांनो, नाही काही बनता आला तर आमच्यासारखा यूट्यूबरचा बना. कारण इथं फक्त मेहनत करून आणि पैसा कमावला जातो. फक्त तुम्ही मेहनत करा. नाही मोठा बिझनेस करता आला तुम्हाला व्यवसाय, शेळीपालन करा. शेळीपालन चांगला व्यवसाय आहे. एक पुन्हा शेतीत आहेच आपली. शेतीत आज शेतीमध्ये ज्या बाजारात विकलं जात आहे त्याच करा. आणि इथून पुढं आपलं आरोग्य पण सांभाळा. रोगराई भरपूर वाढते. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये जे आहे ते आपण बिना केमिकलचा पिकवा. केमिकलचं खाऊ नका. रासायनिक आपल्या शरीरात आणि अनेक असं तऱ्हा रोग आता तयार झालं ते. पहिलं असं रोग नव्हतं. आणि अजूनही थोडंसं कमी आहे ती. अजून तरी प्रमाण कमी आहे. पण यापुढं मित्रांनो जास्त वाढणार आहे. याला कारण असे आहे का आपल्या डोळ्यात समोर आहे. आपण काही लई जुनी माणसं नाही. पण अटॅक हा आजार आहे ना, फक्त तुरळक लोकांना येत होता त्या टायमाला बरं का. शेतकऱ्याला कधी अटॅक हा आजार नव्हता. पण आता कोणालाही तो आजार येतोय. बीपी, शुगर हे आजार आता शेतकऱ्याला सुद्धा जोडला जातो. जो शेतामध्ये दिवसभर राबतोय, दिवसभर घाम गाळतोय, त्याला सुद्धा हे आजार जडतात. त्याला कारण अशी मित्रांनो, काही वेळेला व्यसना, काही वेळेला आपलं जे आताचा केमिकल खाणे त्या. तर असं मित्रांनो, आपला जो ट्रेंडिंगचा विषय होता का हल्ली का लग्न जमते नाही आणि लग्न काय आपल्या सुधारणा केली पाहिजे. तर कसं आहे मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं आपल्या प्रत्येक स्त्रीला का आपला साथीदार असा असावा. प्रत्येकाचं स्वप्न राहतं त्या निर्व्यसनी असावा, शिकेल असावा, नसला शिकेल तर चांगला शेतकरी असावा, नसल तर चांगला व्यावसायिक असावा. असा व्यावसायिक असावा का त्याचा व्यवसाय असा का कमीत कमी जीवनभर आपण मरेपर्यंत आपल्या पोरासोरांचा उदरनिर्वाह चांगला होईल. आणि तात्पुरता कुठंतरी कोणी कंपनी तर तात्पुरता स्वरूपाचा कोणाला आवडत नाही मित्रांनो. आणि इथून पुढचा जमाना लयच कठीण आहे मित्रांनो. बरेच मित्र मला फोन करतात का सोयरीक पहा. म्हणजे अशा गोष्टी नाही मित्रांनो. सोयरीक पाहणे म्हणजे आता काही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आणि 2-2, 3-3 वर्षे लग्न होती नाही आणि व्हावा, प्रत्येकाचा कल्याण व्हावा, आमच्या भगिनींचा सुद्धा व्हावा, आमच्या तरुण बांधवांचा सुद्धा व्हावा. त्यासाठी आपण जिद्दीनं काम करा, जिद्दीनं व्यवसाय करा, शाळा शिका. शाळा शिकून नोकरी नाही लागली तर बिनधास्त व्यवसाय करा. व्यवसायातही सुरुवातीला यश अपयश या राहत आहे. पण यश अपयश आपली परीक्षा घ्या येत आहे. आणि अपयशाच्या मागं यश येत आहे. म्हणजे अंधाराच्या मागं उजेड हा आहेच. सूर्य एक वेळेस मावळत आहे, पण नंतर तो पुन्हा उगवतोय. अंधार होणे, रात्र होणे, अंधार होणे हा सृष्टीचा नियम आहे. त्या पद्धतीनं यश येणे, अपयश येणे ह्या सृष्टीचा नियम आहे मित्रांनो. ऊन सावलीचा खेळ आहे हा सगळा. तर ह्याच सांगायचं होता. फार अवघड परिस्थिती आता आणि ही अवघड परिस्थिती होऊ नये. आणि मित्रांनो, हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला. कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल ना, चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.